यवतमाळ जिल्ह्यातील शिवणी इथल्या भिकू चव्हाण गेल्या 4 वर्षांपासून कापसाची शेती करतात। यंदा त्यांनी 7 एकरांवर अजित 199 या वाणाची लागवड केली। कापसाचं पीक चांगलंच बहरलंय। कापसापासून त्यांना एकरी 18 ते 20 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। घाटंजी तालुक्यातील शिवणी गावच्या भिकू चव्हाण यांच्याकडे 5 एकर शेती आहे, तर 7 एकर शेती भाड्यानं घेऊन 12 एकर सोयाबीन शेती करायचे। मात्र निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे सोयाबीन परवडत नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सोयाबीनला फाटा देत कापसाकडे वळले। यंदा त्यांनी 7 एकरावर अजित 199 या वाणाची लागवड केली आहे। आमच्याकडे घरची जमीन 5 एकर आहे। 5 एकर आहे, पुन्हा मक्त्याची समजा धरून समजा 7 आणि एकूण समजा 12 एकर जमीन आहे। पहिले आम्ही समजा थोडं समजा पराठी लावत होतो, तर ते काही ॲव्हरेज आम्हाला मिळाली नाही। तर त्यामुळे यावर्षी अजितचे साहेब मिळाले आम्हाला, तर त्यामुळे समजा ते पुरी 7 एकर समजा पराठी लावली आम्ही। तर त्याच्यामध्ये 18 समजा 18 ते 20 क्विंटल कपास व्हायला पाहिजे। 1.25 बोंड समजा पकून आहे, समजा कपास पकून आहे, 6 फूट पराठी आहे। तर त्यामुळे कीटकनाशक फवारणी कमी आहे, ते खर्च वाचलं गेलं आमचं। पुन्हा समजा का पान क्लिअर आहे, समजा रोगराई समजा नाही आहे। अजित 199 या कपाशीवर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं फवारणीचा खर्च कमी आणि इतर वाणांपेक्षा उत्पादन 3 ते 4 क्विंटल जास्त होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे। 4x2 मध्ये लागवड केली 199, तर ते 6 फूट वाढवून आहे समजा। तेवढं काही खताचं काही तेवढं समजा का देण्यामध्ये आला तरी हिरवी पराठी आपली आहे समजा वाढून। उत्पन्न चांगलं वाटलं आम्हाला। तर ह्या पराठीचं समजा कपास बी समजा का 15 ते 20 क्विंटल असे ॲव्हरेज मिळाले पाहिजे। हवामान बदलामुळे विदर्भातील सोयाबीनचं उत्पादन घटत असल्याचं चित्र आहे। मात्र भिकू चव्हाण यांनी सोयाबीनला फाटा देत अजित 199 या कपाशी पिकातून चांगलं उत्पन्न घेतलंय। गजानन भोयर, साम टीव्ही, यवतमाळ।